अहिल्यानगरमध्ये सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांचा थरार सुरू आहे। मात्र चर्चा होतीये ती एकाच नावाची, ते म्हणजे सिकंदर शेख। नाम तो सुनाई होगा। सिकंदर शेख यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार की नाही याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सबिल आणि तुम्ही पाहताय U24 न्यूज मराठी। गोष्ट आहे 2 वर्षापूर्वीची। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमीफायनल मध्ये सिकंदर शेख हा पराभूत झाला। मात्र त्यानंतर सिकंदर सोशल मीडियाचा हिरो झाला। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय झाला असे त्याच्या चाहत्यांचे आणि तज्ञांचे मत होते। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सिकंदरच्या बाजूने एक भावनिक लाट उसळली होती। महेंद्र गायकवाड याने सिकंदरचा पराभव केला होता। मात्र या अपयशानंतर खचून न जाता सिकंदरने मेहनत घेतली। मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर जोरदार वापसी केली। वर्षभर मेहनत घेतली आणि मैदानात पूर्ण तयारीने आला। मागील वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते, पण शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती। मात्र वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे शिवराजचा निभाव लागला नाही। लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने जोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळवला आणि सिकंदर महाराष्ट्र केसरी ठरला। त्यानंतरही तो थांबला नाही। त्यांनी कुस्त्यांचे अनेक मैदान गाजवले। 2024 साली पंजाब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये रुस्तुमे हिंदचा किताब पटकावला। 22 वर्षाचा सिकंदर शेख कोल्हापूरच्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे। लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना चित केल्यामुळे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला। सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव आहे। त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात। सिकंदरच्या कुस्तीची तालीम मोहोळ मधूनच सुरू झाल्या, पण घरी हालाकीची परिस्थिती असतानाही आई वडिलांनी त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहित केलं। प्रसिद्धीच्या झोतात असल्याने चाहत्यांना आता ओढ लागली ते म्हणजे अहमदनगर म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची। सिकंदर यावर्षीही महाराष्ट्र केसरी होईल असे सर्व चाहत्यांची इच्छा होती। मात्र सिकंदर शेख यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे। सिकंदर शेखला एका सामन्यामध्ये दुखापत झाल्याने सिकंदर शेख हा यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नसल्याचे त्यांनी सांगितले। फिटनेसच्या कारणामुळे तो यंदा खेळणार नाही। मात्र 2026 ला आगामी एशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सिकंदर शेख सहभागी होण्याची शक्यता आहे। एकंदरीत यावर्षी सिकंदरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये न खेळण्याच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।